मला माझा काय संबंध? माझं नाव कशाला घेतेस ग? तोंडाला येईल ते बोलू नकोस हा. संबंध म्हणजे काय? तुझंच नाव घेणार ना, कारण तूच दागिने लपवलेस. म्हणजे महाजनी बाई दागिने तुम्हीच चोरलेत ना? ते पण सख्या भाचीचे. सखू, काय बोलतेस तू हे? सरळ सरळ माझ्यावर आरोप करतेस? तुला लाज नाही वाटत हे बोलायला? मी दागिने घेईन? हा, आलं लक्षात. हिला काल घरातनं हकलून लावलं मी, म्हणून आज गावासमोर तमाशा मांडते ही मुलगी. आणि हो, दागिने दागिने म्हणतात ते कुठे ते दाखवा. हा, नाही हो नाही, दागिने नाहीच आहेत तिच्याकडे. हा तिचा फक्त कयास आहे आणि त्यासाठी सगळ्यांना इथे बोलवून घेतलंय तिने. आम्ही काय रिकाम टेकडे नाही होत. ह्याला काय अर्थ आहे? ते पोरखे आहे. हा, हे बघा, तुम्ही उगाच तिच्यावर दडपण आणू नका आणि कांगावा तर मुळीच करू नका. अगं शकू, तू कुणाला पाठीशी घालतीयस? अगं कृतज्ञ आहे ती, कृतज्ञ. अहो, या दरिद्री मुलीचं माझ्या मावशी सारख्या तालेवार घराण्यात लग्न करून दिलं मी, आणि ही मला तिच्या सख्ख्या मामीला चोर ठरवतीये. मामी, मी काहीच ठरवत नाही. तो विठुराया ठरवतो ना, तसं होतं. आणि तुला मला नाही, खरं खोटं त्याला दिसतं, फक्त त्याला. आणि त्यानेच मला हे दाखवलंय. त्यानेच मला दाखवलंय. तुला असं काय सांगितलं ग तुझ्या विठुरायानी? आपली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. मामी ऐक, मला विठुरायाने दृष्टांत दिलाय आणि त्याने दाखवलंय की तू विठुरायाच्या मूर्तीखाली माझे खरे दागिने लपवलेस. ती घटना मी स्पष्ट पाहिली. माझी मामीच दागिने लपवत होती. हो सांगायला मामी. ऐकतोय का आम्ही? सांगा ना, काय का पोहोचलाय? अरे थांबा, हिच्या बोलण्यावर कसला विश्वास ठेवताय? मोठी पुण्यात्मा लागून गेले ना शेमडी पोर. म्हणे दृष्टांत दिला. स्वतःला ना संत सखूच समजायला लागलीये. पण वैद्य बुवांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? तिच्या वडिलांनी दागिने विकले आहेत आणि चोरावर मोर होऊन ही सांगतेय की दागिने मी लपवलेत, आणि तुम्ही यावर विश्वास ठेवताय? लबाडी आणि खोटेपणा हा हिच्या रक्तातच आहे. ओ मामी, आपण ना काय बी बोलायचं नाही. ए चिपट्या, तुझं काय रे? का तुला पण आता दृष्टांत वगैरे दिलाय? मला नाही दिसलं, पण पुरी बोलते आहे ना, तेच खरं आहे. इथे चौथऱ्याखाली तुम्हीच दागिने लपवले आहेत ना. आता भुयारात कुठून जायचं ना, ते सांगा बस. म्हणजे भुयार अजून ठाऊकच नाहीये, मग मला अजून डाव फिरवता येईल. काय मनोरमाताई, आज अचानक आम्हा दोघांना असं बोलवून घेतलं? काय विशेष? दिगंबरराव लग्नाला तयार झाले असतील, हो ना? दिगंबरने अजून होकार दिलेला नाहीये. रमाई माझं नाव परक्या माणसासारखं का घेते?
मी तिचा दिगू आहे. दिगंबर काय? नाही म्हणजे दिगंबर त्याच्या रमाईच्या शब्दाबाहेर नाही अशा वल्गना मी करत होते.